लोकच म्हणतायत की आम्ही आता सल्ला बदल घडवून आणणार आणि मला वाटतं की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची खरी लढत आहे। काय शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत? नाही, ते इथं आज नियमाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्येच त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरायचा होता आणि त्यामुळं विजयदादाही आले। मी त्यांना आमंत्रित केलेलं होतं की इथे येत आहे, कलेक्टर ऑफिस माझ्या घराच्या जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर त्यांना जाण्यापूर्वी इथे या म्हणून मी सांगितलेलं, विनंती केलेली होती, त्याप्रमाणे आले आणि सगळं कुटुंब इथं आलेलं आहे। त्यामुळं मला इथे स्वागत करायला मिळालं याचा मला आनंद होत आहे। त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे कोकीळ साहेब तेही आलेले आहेत आज, ते इन्चार्ज आहेत तिकडचे, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो इथं आणि विशेषतः धैर्यशील रावांना मी मनापासून शुभेच्छा देतो की प्रचंड बहुमताने ते निवडून येतील याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण दादांनी आतापर्यंत तो सगळा भाग सुरक्षित ठेवलेला आहे। मध्यंतरी त्यांनी ते थोडीशी गडबड झाली होती, तिकडे दुसरीकडे गेले, पण आता ते परत इथं आले आणि परवाच शरदचंद्रजी पवार ते आणि मी आम्ही तिघे होतो। त्याच्या अगोदर त्या दिवशी रात्री त्यांनी NCP मध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आता हा सगळा प्रश्न मिटलेला आहे आणि त्यामुळे विजयाची खात्री आहे। साहेब, राज्यात एक वेळ अशी परिस्थिती होती की आपण मुख्यमंत्री होता आणि दादा उपमुख्यमंत्री होते। आज दोन्ही घराण्यांचे वारस खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तीच पुन्हा एकदा एक पार्श्वभूमी आपल्याला दिसते निवडणुकांमधनं, पुन्हा ते चित्र आपल्याला सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळेल? नाही, असंच चांगलं चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल, याहीपेक्षा चांगलं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री, केवढं सुरेख अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये राजकारण आम्ही केलं आणि सामाजिक समतेचा विचार दोघांनी इथे रुजवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं पुढच्या काळामध्ये जातीवादी शक्ती फोफावली गेली। ठीक आहे, आता सर्व काही व्यवस्थिशीर होईल। देवेंद्र फडणवीस आता सोलापुरात आले होते, त्यांनी म्हणलं की 40 वर्ष आपण दोघांनी सत्ता इथं केली, मात्र सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकला नाही, अशी टीका आपल्यावरती होते। आपण प्रयत्न केले होते पाण्यासाठी, काय नेमकं घडलं? नाही, सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे एकतर हा सगळा दुष्काळी भाग आहे, त्यात उजनी धरण इथं एक 50 वर्षापूर्वी इथं आणलं गेलं आणि त्याचेही पाणी हे संपूर्ण जिल्ह्याला पुरं पडत नाही, त्यामुळे आजही अक्कलकोटपर्यंत ते पाणी पोचत नाही, अशा प्रकारची परिस्थिती नाही। पुण्यासारखी किंवा नागपूरसारखी इथं परिस्थिती नाही, खूप धरणं नाही आहेत इथं। एकाच धरणावर एवढा सगळा जिल्हा, बाजूचे जिल्हे भिजले जातात, हे मला वाटतं फडणवीस विसरले असतील तर त्यांना आठवण करून देऊया आपण। नाही, ते म्हणतील त्याप्रमाणे ही देशाची लोकशाहीची निवडणूक आहे। लोकसत्ता ही शेवटी लोकांनी 10 वर्ष त्या लोकसत्तेचा अनुभव घेतलेला आहे। आता लोकच म्हणतायत की आम्ही आता सल्ला बदल घडवून आणणार आणि मला वाटतं की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची खरी लढत आहे। साहेब, भारताची निवडणूक ही थेट पंतप्रधान किंवा थेट राष्ट्रपती निवडून देण्याची नसते, ती आपण लोकप्रतिनिधी आपला स्थानिक पदावरती निवडून देत असतो। मात्र भाजपकडनं एक परसेप्शन असं केलं जातं की लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देतच नाहीये, तुम्ही थेट मोदींनाच निवडून देतात। हे एकाधिकारशाहीकडे किंवा राजकीय तुम्ही जसं हुकुमशाही म्हणतात तशा पद्धतीने घेऊन जाणार आहे सगळं? नाही, असं आहे, याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे, डोकावत आहे, हे अजून सांगता येत नाही आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की ही लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे आणि घटना बदलणार, काय करणार, ठेवणार, याचं हे चित्र आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।